मित्रांनो, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. आपण आहोत अर्नाळामध्ये. मला नेहमी माझा फंबल होतो अर्नाळा बोलताना. त्याचं लास्ट टाइम पण आपण अर्नाळ्यामध्ये आलेलो आणि आपण आलेलो राकेश जो आपला मित्र आहे अर्नाळ्यातला. आणि आपण बघितलेलं की कसे कोळी बांधव इथले राहतात, ते कसे मच्छीमारीला जातात, मग त्यांचं जेवण आणि सगळं ओव्हरऑल इकडची कला बिला सगळं आपण कल्चर एक्सप्लोअर केलेलं. पण मी परत का आलो आहे कारण की आत्ता आहे क्रिसमस आणि इथे बरेचसे कोळी ख्रिश्चन लोक पण राहतात आणि त्यांचा क्रिसमस जरा वेगळा असतो. सो आज प्रशांत मला घेऊन आला आहे दाखवायला अर्नाळ्यातला कोळी क्रिसमस. मी तुम्हाला पण दाखवणारच आहे. भरपूर काय काय असणार आहे. पटापट ब्लॉग चालू करूया. आम्ही आता चर्चच्या आतमध्ये आलो आहे आणि चर्चच्या आतमध्ये याच्यासाठी आलो कारण की जस्ट तो मिसा संपलाय आणि आम्हाला इथे आतमध्ये प्रशांतनी काही पेंटिंग्स केलेत, ते बघायचे होते. मागच्या वेळी बघायचे राहिलेले म्हणून आता यावेळेला आम्ही आलो. तर ते पेंटिंग बद्दल आता आपला प्रशांत सांगेल आपल्याला. कधी केले? 2019 मध्ये मला हे कमिशन वर्क मिळालं होतं अर्नाळ्याच्या सेंट पीटर्स चर्चमध्ये. आणि हे 6 पेंटिंग्स आहेत जे मोठे आहेत, 5 फुटाचे पेंटिंग्स आहेत, ज्याच्यामध्ये क्राइस्ट बर्थचे असे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत जे म्हणजे क्राइस्ट बर्थपासनं ते मदर मेरीचं क्राउनिंग असं ते सीन्स आहेत. काही त्याच्या मागे स्टोरीज आहेत. असे हे पेंटिंग्स केलेले मी तेव्हा 2019 मध्ये. आणि बरं वाटतं की अजूनही ते पेंटिंग्स आतमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये त्या पेंटिंग्स दाखवच आम्ही याच्यामध्ये. तर असं एकंदरीत आहे सगळं. हे नाव टाकून मला तरी वाटतं कमीत कमी 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. ऑइल पेंट तेव्हाचे चांगले होते, याचा जिथं जागता प्रूफ. किती एका दिवसात टाकली? हो, एका दिवसात म्हणजे मला एक विथिन 1.5 तास लागलेला फक्त. आतमधलं सुद्धा, आतमधलं वगैरे. आतमध्ये जे नाव आहे ना सेंट पीटर चर्च प्रेसिड, ते नाव आणि हे नाव मला वाटते 3 तासामध्ये मी केलेलं. आज 17-18 वर्ष झाली. आजही ते नाव तसंच आहे. केला मी काय तुम्हाला सांगितलं काय छान आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे आत्ता अर्नाळामध्ये बीच ट्रीट नावाच्या एका हॉटेल. आम्ही इथेच राहतो पण आहे. सो आमच्या समोर आहे छान सुंदर अशी त्यांची फेमस फिश प्लॅटर. आता ही जी श्रिया आहे ती सांगेल तुम्हाला कुठला कुठला फिश आहे. सांग श्रिया. प्रॉन्स आहेत, हे प्रॉन्स आहेत. पहिला असे असतात प्रॉन्स. ओ माय गॉड. आणि हे काय आहे? पापलेट. ओ माय गॉड, पापलेट. ह्याला काय बोलतात? हे काय? बोंबील. हे बोंबील म्हणजे बॉम्बील नाही माहिती ना? नाही माहिती. हा, आणि हे काय श्रिया? बांगडे छोटे छान. आणि हे काय? हे पण भाऊ आहे का हो, पापलेटचा? हो. पापलेट. ओके. आणि हे इथे सुरमई आहे का? सुरमई. ठीक आहे. गॅस आम्ही आता ट्राय करणार आहे, टेस्ट करणार आहे. आमच्या बाजूला बरेच लोक थांबले आमच्यासाठी. आमचं झालं की मग ते पण खाते. त्यांच्या पाणी आलेलं थोडं, तर आम्ही पटकन खातो आणि सुरुवात करतो म्हणजे बाकीचे लोक पण खायला सुरुवात करतात. पहिला घास बायकोला, नंतर मग नंतर जेवायला. एवढं नको. काय झालं? एक घास खा ना, खा ना. पेढा भरवल्यासारखा प्रॉन्स. कशी येते सांग. चांगली आहे टेस्ट. छान. श्रेया घास खात असताना 4 लोकांनी तोंड असं केलंय. सो मित्रांनो, मी अर्नाळामध्ये राहत होतो बीच स्ट्रीट स्टे आणि रेस्टॉरंटमध्ये, जे इथे बीच इथे एकदम बाजूलाच आहे. आणि माझ्यासोबत आहे मनीष, जे बीच स्ट्रीटचे ओनर आहेत. जरा सांग लोकांना की कुठे आहे आणि कसे येऊ शकतात ते. नवापूर जलाडी बीचवर आहे.
बीचपासनं 100 मीटर अंतरावर आहे. आमचं रेस्टॉरंट सी फूडसाठी फेमस आहे. येस, काल आम्ही खाल्लं. नक्कीच तुम्ही विजिट करा. येस. आणि बीच तुम्हाला आवडत असेल, बीच लवर असाल तुम्ही आणि स्टे पण जवळच हवं असेल बीचच्या, एकच जागा आहे अर्नाळामध्ये, ती म्हणजे बीच स्ट्रीट. देखो अगर तुम्ही हे दम. सो मित्रांनो, हा जो माझ्या मागे तुम्ही बघताय हा माणूस आहे प्रथमेश, आमचा मित्र, आणि त्याचा हा कंटेनर आहे मच्छीचा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा आम्हाला दाखवायला काढलेला आहे घोळ मासा. बरोबर ना? घोळ मासा जो आहे 22 किलोचा. बरोबर ना? 22 किलो, आणि खूप महाग हा मासा मिळतो. लकी असतात त्यांनाच हा मासा लागतो. आणि याचं काय निघतंय? बर्फी. बोत पिशवी असते एक व्हाईट कलरची त्याच्या पोटामध्ये, ती पिशवी खूप महागात जाते. आता ह्याची यूज केली जाते ती मेडिसिन, धागा वगैरे बनवण्यासाठी, म्हणजे आपलं ह्याचं ऑपरेशन नंतर जो धागा बनवतात ना त्यासाठी वगैरे यूज केली जाते ती. याच्यात तुला सापडला का? हो, 600 ग्रामचा तो बोत सापडलाय, आणि नर जो असतो ना त्याच्या बोतला जास्त व्हॅल्यू असते. किती करोडो कमल. नाही, मला वाटतं ह्याला 3.5 लाख रुपयाला गेला. हा, 3.5 लाखाला पोहोच झालं. झालं ना? पकड ना तू. मी जाम जड रे. बापरे, बेकार जड आहे भाई, महिनाभर खाईल. सुंदर असतं का सगळं? हो. मच्छी लवर बायको खुश झालेली आहे माझी. बापरे, केवढा आहे बघ. एक्सपोर्ट क्वालिटी आहे सगळी. नाईस, आपल्या इथे माणसाच्या तोंडा एवढा घालवा आहे. मस्त रे. हे तुमच्यासाठी. थँक्यू. वेलकम. थँक्यू सो मच. सो मित्रांनो, आता तुम्ही जे बघितलात आतमध्ये त्याला म्हणतात घोळ मासा, आणि खूप लकी मच्छवारांना तो लागतो, आणि लागला तर भाई चांदी असते, कारण की एक तर खूप मोठा असतो आणि तो खूप महाग असतो. ग्रुपने लागतो तो, म्हणजे ग्रुपने तो लागतो. एक सिंगल लागत नाही. हा, तो बोटीला लागला तर कधी कधी 10 15 लागतात, आणि लागले म्हणजे डायरेक्ट एकदम नशीब त्या नशीब नकवाचं- फळफळून जातं माहिती आहे. हा, असं आहे ते. सो आपण एक अनबिलिव्हेबल असा बघितलेला आहे. आता आपलं नशीब चांगलं की आपल्याला बघायला मिळालं, कधी खाल्ला नाही आम्ही. आता आम्ही अजून एक ज्यांना लागलं आहे तिकडे आम्ही चाललो आहे कटिंगसाठी. म्हणजे ह्या माशाचं कटिंग होतं प्रॉपर, आणि ती एक वेगळी प्रोसेस आहे, ती एक वेगळी मजा आहे बघायला. आणि त्याला जे कटिंग होतं त्याला हे लोक बोलतात बर्फी. त्याला बर्फीचे तुकडे म्हणतात, कारण त्याला स्क्वेअर पीस मध्ये कट केलं जातं माझ्या मते. हो, तर त्यामुळे ते दिसतात तसे बर्फीच्या पीस सारखे. ते बघूया ऍक्च्युली आपण, आता बोलण्यामध्ये मजा नाही. लेट्स गो अँड एक्सपिरियन्स दिस. सो मित्रांनो, ह्याच्या पुढे जो ब्लॉग राहील, माझं एक सजेशन राहील तुम्हाला जे मच्छी खात नाहीत किंवा जसं बघत नाहीत किंवा मच्छी आणायला जात नाहीत, तर आम्ही थोडं ते कटिंग वगैरे फिशचं दाखवणार आहे. तर लाईट हार्टेड लोकांनी इथून स्किप करून थोडं पुढे जाऊ शकतात आणि मग बघू शकता. तुम्हाला किती वेळ लागेल हा आता पूर्ण कटिंग करायला? तरी पूर्ण कटिंग करायला अर्धा तास लागेल. अर्धा तास जातो. तर अर्धा तास लागेल म्हणतात हे पूर्ण कट करायला. तर ते बर्फी जे मगाशी आम्ही बोलत होते, मला वाटतं प्रथमेश चांगला सांगेल. प्रथमेश, काय बर्फी म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बर्फी म्हणजे हा बर्फीसारखाच एक, म्हणजे एकदम तुप्पट असतो खाण्यासाठी, पण एकदम म्हणजे आपण जेव्हा त्याची आमटी वगैरे बनवतो, फ्राय वगैरे करतो, त्या बर्फीसारखाच तो असा, म्हणजे बर्फीचा तुकडा कसा असतो तसा सॉफ्ट म्हणायचं. अच्छा, हा. म्हणजे ते आपले बर्फीचे जे सॉफ्ट तुकडे असतात तसा सॉफ्ट असतो, म्हणून त्याला बर्फी बोलतात. बर्फी बोलतात. अच्छा, ओके. असं त्याचं समीकरण आहे. तर ही जी कटिंग पण आपण बघतोय, ही साधीसुधी कटिंग नाही. याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं मला वाटतं स्किल लागतं. हो, बर्फीचे तुकडे.
बघा मित्रांनो, हे प्रॉपर चौकोनी बर्फीचे तुकड्यासारखे. हे बर्फीचे तुकडे सगळे असतात. हा मांस वेगळं लागते ना, हे मांस ना वेगळं लागते. या बर्फी सगळी लागते, हे माव्या सगळी लागते. कशा का मावऱ्या. हे बर्फी हा. हा हे मावा. हा. हा मावा बर्फी. एकदम pure. एका माशामध्ये 2 स्वीट डिश आपल्याला मिळतात. असं ते ॲक्च्युली कलर पण समजून येतं बघ. एकाचा जो थोडासा व्हाईट आहे आणि दुसरा आहे तो थोडासा रेडिश मरुनिश आहे. मस्त. खाजे आपलं काय म्हणतात त्याला, खाजा नाही, आग्रा पेठा. आग्रा पेठ्याचा फील आहे. आणि थोड्या वेळाने आपण आग्रा पेठा जो मसाल्यातला आहे तो जरा टेस्ट करूया कसा लागतोय तो. तर स्टे ट्यून्ड मित्रांनो. सो आता आम्ही ज्यांच्या घरी आलो आहे ते आहेत कोळी ख्रिश्चन. त्यांचं नाव आहे बस्त्याव डेडू. आणि त्यांची 4 मुलं आणि ओव्हर अशी 20 लोकांची पूर्ण फॅमिली एकत्र ते लोक राहतात. ते कोळी ख्रिश्चन आहेत. तुम्हाला एकदम मिक्स ऑफ कल्चर दिसेल येते की सगळं आज क्रिसमस फीस्टसाठी बेसिकली त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. आणि माझ्या मागे त्यांचं घर आहे. आपण आता घरी पण जाणार आहोत. आणि त्यांच्याकडे मच्छी आणि ह्या सगळ्या गोष्टी फिशला असतात. आणि ते नाको आहेत, ते त्यांचे 2 मोठ्या बोट्स आहेत आणि फिशिंग, आणि हेच त्यांचा मेन ऑक्युपेशन. सो आता आपण इकडे बघणार आहे गाबोळी. आपलं गाबोळी बोलतोय बर्फी घोळ मासाचा आहे तो आतमध्ये जाताना. आणि खाली काय मेन कसलं हे बनवलेलं तुम्ही, रस्सा कसला आहे? रस्सा कोथिंबीर वाटली, लसण, आलं, अद्रक ची पेस्ट अशी तेलाच्या फोडणीवर देऊन फोडणीमध्ये त्याच्यात हळद मसाला. ओके. मग ते उकळून घ्यायचं आणि नंतर कोणाला It's time for Christmas feast. आगरी कोळी क्रिसमस फीस्ट कसं असतं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. So, पहिले आपण टेस्ट करणार आहोत मटन. हे तुमच्या स्टाईलचं आहे. मस्त आहे. कोळी टाईपच आहे. सेकंड आहे आपला घोळ मासा. बर्फी जेवढं आहे बोलत होते ती आता टाइम मला टेस्ट करायची. फ्रेश बर्फीचा तुकडा घेतलेला आहे. बर्फी के तुकडे सा छंद दिखवा. वितळला काय तोंडामध्ये मेल्ट झाला. ऑलमोस्ट मटन सारखंच आहे रे. एवढं व्यवस्थित हे आहे. थर्ड आहे आपली गाबोळीचे वडे. दिस इज बेसिकली एग्स ऑफ फिश चे वडे. मिन्स्ड इन चना डाळ, थोडंसं आलं, लसूण असं. बघा याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे दिसते असतील. कॅवियार, इंडियन इंडियन कॅवियार. त्यानंतर आपल्याकडे आहे तेलात तळलेले मैद्याचे वडे. वरे जे थोडी स्वीट पण आहे. मैद्याच्या गोष्टी मला ऍक्च्युली जास्त आवडत नाही. ते चांगलं, टेस्ट चांगलं. करंजी गोड असते ना. ही आहे करंजी. त्यात काय वेगळं आहे ते आपण आता बघणार. करंजी आयटम ह्या सगळ्यामध्ये कसं काय आला ते पण माहिती नाही, पण ठीक आहे. आपण दिवाळी अशीच आहे. आपण दिवाळीला बोलतो तशी द्या. नारळ आहे ऑफकोर्स आणि तळलेल्या आपण कोण तळतोच. आपलं बाहेरचं वेगळं असतं बहुतेक. नाही नाही, जास्त आपल्या जे पापोद्र निघतात ना, आपल्या जे मैद्यात असतं हे बहुतेक नाही, मैद्याचे पण असतात. जे पापुद्रा निघतात ना, ते कसं आपण खया बाजूला असतं.
पीठ आहे ते गोल करून एक पद्धत आहे बनवायची. नाही मला वाटतं करंजी सारखी करंजी आहे. नाही एक अजून एक करंजी आहे जी मगाशी मी खाल्ली कुठेतरी, त्याच्यामध्ये फिलिंग जे होतं ना ते रवा होतं आणि बदाम होते त्यामध्ये. हे मी कधी खाल्लं नव्हतं, त्यामुळे मला वाटतं तो एक तो रव्याची करंजी पण ह्याच्यात खोबरं आहे, सुका खोबरं. मैद्याचीच असते, अशीच असते. नाव मध्ये रवा खोबरं आणि मिक्स असतं भाजलेलं ते. म्हणजे कडक असते ना फिलिंग, सुकी असते. प्लम केक, क्रिसमस केक. त्यांच्या घरी बसले म्हणून सगळं नाईस बघायचं ना, खरंच नाही. अशा पद्धतीने आपला क्रिसमस फीस्ट हा झालेला आहे. माझी वाट बघतात लोक, मी आज कधी संपेल आणि त्यांना दन इथे जेवायला घेतील लोक. सो अशा पद्धतीने मी डिक्लेअर करतो की माझा क्रिसमस फीस्ट झालेला आहे, ते मी सुरू करतो. माझी लाडकी माझी लाडकी माझी लाडकी प्रेसिला, माझी लाडकी माझी लाडकी माझी लाडकी प्रेसिला. एकट्याला मला सोडून गेली कयला, एकट्याला मला सोडून गेली कयला.